प्रश्नात म्हटलंय आयडेंटिफाय द टाइप ऑफ इनहेरिटन्स. तुम्हाला एक फिगर दिली जाते आणि तुम्हाला ओळखायला सांगितलं जातं की कुठल्या टाईपचं इनहेरिटन्स आहे. असा प्रश्न परीक्षेत येतो. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय इम्प्लिमेंट इट बाय रायटिंग द प्रोग्राम फॉर द गिवन फिगर. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोग्राम लिहायला सांगितलंय. अज्युम सुटेबल फंक्शन्स तुम्हाला जेवढी घ्यायची असतील ते तुम्ही घेऊ शकतात. आता एक फिगर दिलेली आहे प्रश्नामध्ये. ती फिगर मी तुम्हाला बोर्ड वरती ड्रॉ करून देतो. लेट्स गो टू द बोर्ड नाउ. सो तुम्हाला अशा पद्धतीच्या फिगर्स दिल्या जातील आणि त्याचा टाइप ऑफ इनहेरिटन्स आयडेंटिफाय करायला सांगितलं जाईल आणि त्यानंतर प्रोग्रामही लिहायला सांगितलं जाईल. सो इट्स व्हेरी सिंपल टू आयडेंटिफाय. हे सिंगल इनहेरिटन्स आहे. या सिंगल इनहेरिटन्स मध्ये दोन क्लासेस आहेत. एका क्लासचं नाव स्टुडंट आहे, दुसऱ्या क्लासचं नाव इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. स्टुडंट क्लासची डेटा मेंबर्सची नावं दिली आहेत, नेम आणि रोल नंबर. आणि इंजिनिअरिंग स्टुडंट नावाच्या क्लासचा डेटा मेंबर आहे ब्रांच. स्टुडंट हा बेस क्लास आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट हा डिराइव्ड क्लास आहे. Now we have to write the program on this particular figure. We have to write a single inheritance program. जिथं दोन क्लासेस बनवायचे, स्टुडंट आणि इंजिनिअरिंग स्टुडंट, रिस्पेक्टिव्ह डेटा मेंबर्स. फंक्शन्स तुम्ही घ्या तुमच्या पद्धतीने, एक्सेप्ट आणि डिस्प्ले. लेट अस राइट डाउन अ प्रोग्राम नाउ. सो फिगर मध्ये दिल्याप्रमाणे दोन क्लासेस बनवली. पहिला क्लास स्टुडंट नावाचा डेटा मेंबर्स नेम आणि रोल नंबर घेतली. पब्लिक मध्ये एक्सेप्ट 1 आणि डिस्प्ले 1 करून डेटा एक्सेप्ट केला नेम आणि रोल नंबरचा आणि त्यांना डिस्प्ले केलं. पहिला क्लास आला. दुसरा क्लास नेहमीप्रमाणे इंजिनिअरिंग स्टुडंट बनवला. त्याच्याकडे डेटा मेंबर ब्रांच घ्यायला सांगितली होती, तो डिक्लेअर केला. युजर कडनं ब्रांच एक्सेप्ट केली आणि डिस्प्ले केली. बट हा जो क्लास होता हा स्टुडंट क्लासला इनहेरिट करत होता. तो कोलन पब्लिक स्टुडंट इनहेरिट केलं. आता स्टुडंटला इनहेरिट केलं म्हणजे स्टुडंट बेस क्लास झाला आणि इंजिनिअरिंग स्टुडंट त्याचा डिराइव्ड क्लास झाला. बेस क्लासच्या पब्लिक मधल्या प्रॉपर्टीज म्हणजे हे दोन फंक्शन्स इनहेरिट झाले इंजिनिअरिंग स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये. आता ह्या क्लासमध्ये एकूण किती मेंबर फंक्शन्स आहेत? 4. एक्सेप्ट 1, एक्सेप्ट 2, डिस्प्ले 1, डिस्प्ले 2. एक्सेप्ट 2 आणि डिस्प्ले 2 या क्लासचे स्वतःचे मेंबर फंक्शन्स आहेत. तर एक्सेप्ट 1 आणि डिस्प्ले 1 त्याने स्टुडंट कडनं इनहेरिट केले आहेत. So this particular class has 4 member functions. 2 त्याची स्वतःची आणि 2 त्याने स्टुडंट कडनं इनहेरिट केले आहेत. रियुज्ड. ऑब्जेक्ट बनवायचा, डिराइव्ड क्लासचा आणि सगळी मेंबर फंक्शन्स कॉल करून टाकायची. मेन मध्ये गेलो, डिराइव्ड क्लास इंजिनिअरिंग स्टुडंटचा ऑब्जेक्ट ई बनवला. आधी स्टुडंटचा पूर्ण डेटा एक्सेप्ट केला म्हणजे सर्व एक्सेप्ट मेथड्स कॉल करून घेतली आणि नंतर स्टुडंटचा डेटा डिस्प्ले केला म्हणजे सर्व डिस्प्ले मेथड्स कॉल करून टाकली. सो दिस इज द आउटपुट ऑफ अ प्रोग्राम. प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन, एंटर नेम अँड रोल नंबर. फॉर एक्झाम्पल नेम इज ABC, रोल नंबर इज 10. एंटर युअर ब्रांच. फॉर एक्झाम्पल ब्रांच इज कम्प्युटर. डेटा एक्सेप्ट झाला. आता युजरचा डेटा खाली डिस्प्ले केला जाईल. स्टुडंट डिटेल्स इज एज फॉलोज. Name is ABC, roll number is 10 and branch is computer. झाला प्रोग्राम. So you can start writing the program. अब एक मिनिट, प्रोग्राम लिहायला सुरुवात करायच्या आधी प्रश्नात विचारलं गेलं होतं आयडेंटिफाय द टाइप ऑफ द इनहेरिटन्स.
त्याला 1 मार्क असतो आणि प्रोग्रामला 3 असा हा 4 मार्काचा प्रोग्राम असतो थेरॉटिकल परीक्षेमध्ये. सो कसं लिहायचं? सो पहिले तर लिहून टाकायचं. एक्झाम मध्ये कसं लिहायचं सांगतो. आधी लिहायचं द टाइप ऑफ द inheritance given figure is single inheritance where student is the base class and engineering student is derived class. हे लिहिल्यानंतर प्रोग्राम लिहायला सुरुवात करायची. याला 1 मार्क आणि प्रोग्रामला 3 मार्क असतात अशा वेळेस. नाउ यू कॅन स्टार्ट रायटिंग. मुलांनो सांगितलं काय त्याने की एक क्लास आहे बेस क्लास जिथं 2 डेटा मेंबर्स तुम्ही एक्सेप्ट करणार. क्लास फॉर एक्झाम्पल ए, 2 डेटा मेंबर्स 2 नंबर्स लागतील म्हणजे 100% 2 डेटा मेंबर्स तुम्ही डिक्लेअर करणार. पब्लिक मध्ये गेल्यानंतर मी आता काय लिहित बसत नाही. तुम्ही एक्सेप्ट नावाचा फंक्शन लिहिता, डिस्प्ले नावाचा फंक्शन बनवणार. डेटा एक्सेप्ट आणि डिस्प्ले करायला झाला क्लास. आता तुम्ही दुसरा क्लास बनवणार आणि याच्यामध्ये सम फाइंड आउट करायची वरच्या क्लासच्या त्या 2 नंबर्सची. नीट ऐका मी काय सांगतोय. वरच्या क्लासेसच्या डेटा मेंबरची सम खालच्या क्लासमध्ये काढायची. समजा क्लास बी बनवला. आता सम काढायची म्हणजे सम नावाचा एक डेटा मेंबर डिक्लेअर करून देऊया तिथं. आणि पब्लिक मध्ये नेहमीप्रमाणे एक्सेप्ट लागणारच नाही मुलांना. सम एक्सेप्ट नाही करायची, कॅल्क्युलेट करायची. सो सिम्पली कॅल्क्युलेट नावाचा फंक्शन लिहून टाकूया. सो दोघांची सम फाइंड आउट करतो, स्टोर करतो आणि डिस्प्ले करतो. ठीक आहे. चल there is a problem now. नीट ऐका आता काय प्रॉब्लेम. इनहेरिटन्स मध्ये बेस क्लासच्या प्रॉपर्टीजला डिराइव्ड क्लास मध्ये इनहेरिट केलं जातं. काय इनहेरिट होतं? पब्लिक प्रोटेक्टेड. प्रायव्हेट डेटा इनहेरिट केला जातो का? इनहेरिट होतो का? नाही.
मुळीच नाही. क्लासेसचा प्रायव्हेट डेटा क्लासच्या बाहेर कधीच जात नाही, एकच कंडिशन मध्ये, फ्रेंड फंक्शन सोडलं तर इनहेरिट सुद्धा होणार नाही. मग आता जर विचार केला, हा जो क्लास ए होता त्याचे जे दोन डेटा मेंबर्स ए आणि बी आहेत ते तर प्रायव्हेट आहेत, ते इनहेरिट थोडे होणार आहेत तुमच्या डिराइव्हड क्लास बी मध्ये, नाहीच होणार. जर ह्या क्लासची दोघं डेटा मेंबर्स क्लास बी मध्ये इनहेरिट होणार नाही तर क्लास बी ला ते यूज करता येणार नाही, मग तो सम कशी काढणार? नाव दॅट इज अ प्रॉब्लेम. फक्त पब्लिक डेटा इथं इनहेरिट झाला म्हणजे क्लासेसचा पब्लिक मधला एक्सेप्ट आणि डिस्प्ले क्लास बी मध्ये इनहेरिट झाले, डेटा मेंबर्स थोडी होत आहेत, ते नाही इनहेरिट होते. का नाही होते? ते प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट इनहेरिट नाही होत. पण आपल्याला आवश्यकता आहे ना त्या ठिकाणी, आपल्याला वरच्या क्लासची डेटा मेंबर्स खालच्या क्लासमध्ये रियूज करून त्यांची सम फाइंड आउट करायची होती. तर तुम्ही म्हणणार सर त्यांना सोल्युशन बर का, पर्याय काय? मग काय म्हणतील सर त्यांना पब्लिक मध्ये करून घेऊयात आपण. येस, 100% पॉसिबल आहे. तुम्ही म्हणता सर चला पब्लिक मध्ये करून घेऊयात आपण, म्हणजे पब्लिक मध्ये केलं की ते इनहेरिट होतील. येस, 100% व्हॅलिड आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही डेटा मेंबर्स आता पब्लिक मध्ये आणले, आता ते इनहेरिट होतील क्लास बी मध्ये, इनहेरिट झाले म्हणजे ऍसेस होतील, म्हणजे तुम्हाला सम फाइंड आउट करता येईल आता. येस, दॅट वॉज द सोल्युशन. वर्क करणार, प्रोग्रामचा एक्झिक्युशन होणार, आउटपुट पण मिळणार. बट सिक्युरिटीला तडा गेला ना, सिक्युरिटीला तडा गेला, तुम्ही डायरेक्ट पब्लिक करून टाकलं तुमच्या डेटाला, आता तो सगळीकडे ऍसेस होतोय. सो तुम्ही डायरेक्ट सिक्युरिटी मोडून टाकली. तुमचं एक छोटस काम करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोग्रामची सिक्युरिटी तोडून टाकली. हो, तुम्हाला वाटते इलिगल आहे? बरं वाटतंय तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. डेटा तर प्रोटेक्टेडच असायला पाहिजे होता, सिक्युअर्ड असायला पाहिजे होता, पण मग तो प्रायव्हेट केला तर तो ऍसेस होत नव्हता. दोन ऍसेस स्पेसिफायर्स आतापर्यंत आपण वापरत होतो. प्रायव्हेट तर कधी वापरलाच नाही, बाय डिफॉल्टच घेतोय आपण दरवेळेस, आणि पब्लिक. हे दोन ऍसेस स्पेसिफायर्स, व्हिजिबिलिटी मॉडिफायर्स आतापर्यंत वापरले. प्रायव्हेट आणि पब्लिक. प्रायव्हेट टोटल प्रोटेक्शन देतो, पब्लिक बिलकुल प्रोटेक्शन देत नाही. याचा मधला मार्ग काढला गेला, याचा दोघांमधला मार्ग काढला गेला आणि एक नवीन ऍसेस स्पेसिफायर आणला गेला ज्याचं नाव आहे प्रोटेक्टेड. मार्ग प्रोटेक्टेड आला. मी तुम्हाला बोललो होतो आतापर्यंत आपण दोनच वापरली होती, प्रायव्हेट आणि पब्लिकच वापरली होती. प्रोटेक्टेड आपण यूज केलाच नव्हता, बिकॉज प्रोटेक्टेड फक्त इनहेरिटन्स मध्ये वापरता येतो आणि आता वापरणार आहोत. पण प्रोटेक्टेडचा अर्थ नेमकं काय असतो? प्रायव्हेट माहितीये, प्रायव्हेट डेटा टोटली प्रोटेक्टेड असतो, क्लासच्या बाहेर कुणालाच ऍक्सेस करता येत. पब्लिक डेटा टोटली अनप्रोटेक्टेड असतो आणि त्याला कोणीही त्याला यूज करू शकतं. दोघांच्या मधला मार्ग प्रोटेक्टेड म्हणजे काय? तर डेटा प्रोटेक्टेड पण राहणार आहे, नावाचाच अर्थ आहे त्याच्या, सिक्युअर्ड पण राहणार आहे आणि डिराइव्हड क्लास मध्ये इनहेरिट पण होणार आहे. नीट ऐका बरं का. प्रोटेक्टेडचा अर्थ डेटा प्रोटेक्टेड राहतो, सिक्युअर्ड राहतो आणि त्याला डिराइव्हड क्लास मध्ये इनहेरिट पण करता येतं. इथं जे सोल्युशन तुम्ही दाखवलं होतं की सर आम्हाला तर इंटिजर ए आणि बी खालच्या क्लासमध्ये ऍक्सेस करू द्यायची होती,
त्याची सम फाइंड आउट करण्यासाठी. मग तुम्ही पब्लिक करून टाकलं. अहो पण तुम्ही त्याला पब्लिक केलं ना, तो खालच्या क्लासला तर ऍक्सेस होणार, डिराइव्ड क्लासला तर तो ही दोघं डेटा मेंबर्स ऍक्सेस होतील, पण नुसतं डिराइव्ड क्लासला नाही. अहो कोणी पण येईल आणि तुमचा पब्लिक डेटा घेऊन पळून जाईल, तेव्हा काय करणार तुम्ही मग? सो तुम्ही फक्त एवढच्या कामासाठी तुमचा डेटा टोटली अनप्रोटेक्टेड केलं होतं. पब्लिक म्हणजे बिलकुल प्रोटेक्शन नाहीये. मधला मार्ग प्रोटेक्टेड आला. त्या प्रोटेक्टेड मध्ये तुमचा डेटा हा प्रोटेक्टेड पण राहतो आणि डिराइव्ड क्लास मध्ये इनहेरिट सुद्धा करता येतो. बिकॉज आताच आपण जेव्हा इनहेरिटन्सची कन्सेप्ट शिकवत होतो, प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक मधलं काय काय इनहेरिट करता येतं, तर मी काय सांगितलं होतं, पब्लिक आणि प्रोटेक्टेड इनहेरिट होतात. पब्लिक प्रोटेक्टेड इनहेरिट होतात, फक्त प्रायव्हेट इनहेरिट होत नाही. मग आता समजा आपण असं केलं, प्रोटेक्टेड असं स्पेसिफाय सारखं आहे तो, त्याला तसं वापरा, प्रोटेक्टेड कोलन, आणि तिथं आपण डेटा मेंबर्स डिक्लेअर करूयात इंटिजर ए आणि बी, आणि आपले मेंबर फंक्शन्स नेहमीप्रमाणे पब्लिक मध्येच ठेवूयात, पब्लिक. आता काय होणार आहे मग? आता हा जो डेटा आहे क्लास ए चा, हा जो डेटा आहे डेटा मेंबर्स ए आणि बी, तुम्ही त्यांना प्रोटेक्टेड केलं. प्रोटेक्टेड केलं म्हणजे ते प्रोटेक्टेड आहेत, क्लासच्या बाहेर डिराइव्ड क्लास सोडून कुणालाच ऍक्सेस करता येणार नाही. प्रोटेक्टेड पण आहेत आणि ते इनहेरिट पण होतात. प्रोटेक्टेड आहे, क्लासच्या व्यतिरिक्त कोणीच ऍक्सेस करू शकत नाही, आणि प्रोटेक्टेड डेटा इनहेरिट पण होतो डिराइव्ड क्लास मध्ये. म्हणजे आता आपल्याला सम काढता येईल. आपला हा जो डिराइव्ड क्लास होता तो वरच्या क्लासच्या प्रोटेक्टेड डेटा मेंबर्सला इनहेरिट करतो, त्याच्या क्लासमध्ये घेऊन येतो, ऍक्सेस करतो आणि सम फाइंड आउट करता येईल. आता नीट ऐका, जर तुम्हाला अशी आवश्यकता असली तर, मी काय सांगतोय, प्रोटेक्टेड कधी घ्यायचं, ऐका, प्रोटेक्टेड कधी घ्यायचं. तुम्हाला जर अशी आवश्यकता असली की तुमच्या क्लासचा डेटा हा तुम्हाला प्रोटेक्टेड ठेवायचा आहे आणि इनहेरिट सुद्धा करू द्यायचा असेल, ऐका बर का, पब्लिकचा डेटा कधीच प्रोटेक्टेड नसतो, लक्षात ठेवा. जे पब्लिक मध्ये आहे ते बिलकुल प्रोटेक्टेड नाहीये, इनहेरिट होतं ते, पण प्रोटेक्टेड नाहीये ना. आणि प्रायव्हेट इनहेरिट होत नाही पण प्रोटेक्टेड होतं. प्रायव्हेट डेटा सिक्युअर्ड असतो पण इनहेरिट होत नाही, नॉट इनहेरिटेड. पब्लिक डेटा नॉट सिक्युअर्ड, सिक्युअर्ड नाहीये पण इनहेरिट करता येतो. आणि मग आलो प्रोटेक्टेड कडे. तुम्हाला प्रोटेक्टेड कधी घ्यायचं, जर तुम्हाला प्रोटेक्शन पण हवं आणि इनहेरिट पण करू द्यायचं असेल तर प्रोटेक्टेड घ्यायचं. आलं लक्षात? मी परत सांगतो, शेवटचं सांगतो, प्रोटेक्शन पण हवंय आणि इनहेरिट पण करू द्यायचं असेल तर प्रोटेक्टेड घ्यायचं. बिकॉज प्रोटेक्टेड जो आहे तो तुम्हाला सिक्युअर डेटा पण देतोय, सिक्युरिटी, आणि इनहेरिट पण करू देतोय. आलं लक्षात सगळ्यांना? कळलं? हे तीन असे स्पेसिफायर्स तुम्हाला निवडायचे असतात. तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे असेल, इनहेरिट करू द्यायचं नसेल, प्रायव्हेट ठेवा. ऐका, शेवटचं सांगतोय, प्रोटेक्शन म्हणजे सिक्युरिटी पाहिजे, इनहेरिट करू द्यायचं नसेल, प्रायव्हेट ठेवा. तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे आहे, सिक्युरिटी पाहिजे, इनहेरिट करू द्यायचं असेल, प्रोटेक्टेड ठेवा.
तुम्हाला सिक्युरिटीची आवश्यकता नाही वाटत ते आणि इनहेरिट करू द्यायचं असेल पब्लिक ठेवा. याच्यावरून तुम्हाला ठरवायचं असतं, तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचं असतं. माझं काम झालं की कुठली गोष्ट काय देते काय नाही देत याच्यावरून तुम्ही ठरवायचं असतं. नाउ लेट अस राइट डाउन द प्रोग्राम. नंबर नावाचा क्लास बनवला. नावं तुम्हाला काही द्यायची असतील तुम्ही देऊ शकता. 2 डेटा मेंबर्स यावेळेस प्रोटेक्टेड मध्ये डिक्लेअर केली आहेत, प्रायव्हेट मध्ये नाही, बिकॉज आपल्याला इनहेरिट करू द्यायचं होतं, प्रोटेक्शन ठेवायचं होतं. प्रोटेक्टेड ऍसेट स्पेसिफायर वापरून इंटिजर ए आणि बी डिक्लेअर केला. पब्लिक मध्ये void एक्सेप्ट void डिस्प्ले नेहमीप्रमाणे डेटा एक्सेप्ट केला, डेटा डिस्प्ले केला. डिराइव्ड क्लास सम बनवला. नंबर्सला पब्लिकली इनहेरिट करतोय. इंटिजर ऍड नावाचा व्हेरिएबल बनवला समला स्टोअर करायसाठी. तुम्हाला हवी ती नावं तुम्ही देऊ शकता. पब्लिक मध्ये कॅल्क्युलेट नावाचा फंक्शन बनवून टाकला. ऍड इक्वल्स टू ए प्लस बी. ए प्लस बी काय आहेत इथे दिसते तुम्हाला? कुठे ए आणि बी आहे? तिथं नाही, इनहेरिट केलेले आहे. नंबर्स क्लास मधले हे डेटा मेंबर्स आणि हे दोघं मेंबर फंक्शन आता हे सर्वच्या सर्व क्लास सम मध्ये इनहेरिट झाले आहेत आणि आता तुम्ही त्याला रियूज करू शकता. ए आणि बी काय केलं? ऍड केलं, स्टोअर केलं आणि प्रिंट केलं. मेन मध्ये गेलो, सम क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, सगळी फंक्शन्स कॉल करून टाकली. Let us execute the program now. I think there is some error that can be expected. Number है ना, numbers लिहिले तुम्ही. Enter any two numbers 10 and 20. A ची व्हॅल्यू 10, B ची व्हॅल्यू 20, सम 30 प्रिंट झाली. झाला तुमचा प्रोग्राम. प्रोग्राम उद्या लिहून घ्यायचा, आज प्रेझेंट देऊन टाका पटक्यात.